नमस्कार. हरिमुखे म्हण मना सज्जनारे या मालिकेच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. देव आहे की नाही असा जर प्रश्न कुणी तुम्हाला विचारला तर तुम्ही काय बरं उत्तर द्याल? आणि समजा तुम्ही आहे म्हणालात तर दाखवा बरं, किंवा तुम्ही पाहिलाय का असं विचारल्यावर तुम्ही काय सांगाल? खरं सांगायचं तर प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न कधी ना कधीतरी येऊन गेलेलाच असतो. निर्गुण निराकार परमात्मा त्रिगुणांच्या माध्यमातून आविष्कृत होतो आणि त्यामुळे हे जग निर्माण होतं. हे तत्वज्ञानातलं वाक्य आपण वाचलेलं असतं, क्वचित प्रसंगी त्यातलं काही आपल्याला समजलेलंही असतं. पण तरीही उपासना करत असताना, भगवत भक्तीचा एक मार्ग चोखाळत असताना त्याची सगुण मूर्ती आपल्या डोळ्यासमोर असणं आपल्याला खूप आवश्यक असतं. हरिपाठाच्या 3ऱ्या अभंगामध्ये माऊली म्हणतायत, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारासार विचार हरिपाठ. देवाला सगुण म्हणायचं की निर्गुण म्हणायचं? त्रिगुणांमध्ये आविष्कृत झालेला निर्गुण परमात्मा म्हणायचं तर या दोन्हीमध्ये सार काय असार काय आणि कशावर कधी विश्वास ठेवायचा याचं भान, याचा विवेक, याचा विचार आपल्याला कधी कळणार? तर त्यासाठी भगवन नामस्मरणाची गरज आहे आणि त्यासाठी हा हरिपाठ आहे. म्हणून सारासार विचार हरिपाठ असं माऊली म्हणतात. निर्गुण निराकार परमात्मा जेव्हा सगुण रूपात समोर येतो तेव्हा तो आपल्या मनामध्ये ठसतो, त्याचा विचार आपल्या मनामध्ये चालू होतो आणि त्या सगुण रूपाचं ध्यान करणं आपल्याला शक्य असतं. आपल्या विचारावर, आपल्या मनावर आणि आपल्या वृत्तीवर त्या सगुण रूपाची छाप पडणं, त्याचा प्रभाव पडणं हे तुलनेने सोपं असतं. समर्थांनी मनोबोधाच्या 28व्या श्लोकामध्ये कोदंडधारी रामाची उपासना आपल्या भक्तांना सांगितली आहे. समर्थांच्या काळची सामाजिक परिस्थिती लक्षात घेता समाजाला बलोपासनेची आणि स्वतः काहीतरी प्रयत्न करण्याची गरज होती आणि स्वतः प्रयत्न करून स्वतःच्या समस्या सोडवण्यासाठी जी काही बळाची उपासना, विचाराची उपासना आणि सार आणि असार यातलं निवडण्याची क्षमता माणसांना आवश्यक होती, ती देत असताना समर्थांनी कोदंडधारी राम समाजाच्या समोर ठेवला की तुम्ही या देवाची उपासना करा. त्याच्या हातात शस्त्र आहे, तो स्वतःचं युद्ध स्वतः लढू शकतो आणि कुठंतरी आपणही परमार्थ मार्गावरती चालत असताना आपल्या वाटेत येणाऱ्या अडचणी आपणच दूर करू शकतो, हे त्यांना समाजाला सांगायचं होतं. मनोबोधाच्या 28व्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतायत, दीनानाथ हा राम कोदंडधारी. तो दीनानाथ आहे, म्हणजे दीन दुबळ्यांचा आसरा आहे, त्यांचा स्वामी आहे. पण तो कसा आहे? दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. जनावाक्य नेमस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. ज्यानं निस्सीम भक्तीनं या रामरायाची उपासना केली, या कोदंडधारी रामाची उपासना केली, त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या सगुण रूपाचा प्रभाव त्याच्या मनावर झाल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या अडचणींवर मात करण्याची, त्यांना तोंड देण्याची क्षमता त्या माणसामध्ये आल्याखेरीज राहणार नाही. आणि ती एकदा आली की मग अशा अभिमानी, अशा भक्तासाठी हा रामराया कधीही त्याची उपेक्षा करणार नाही, त्याच्या मदतीला धावून आल्याशिवाय राहणार नाही. माऊलींनी हरिपाठामध्ये जी गोष्ट सांगितली की सार आणि असार यातला विचार करण्याची शक्ती हरिपाठ देतं. सगुण म्हणायचं की निर्गुण म्हणायचं, की निर्गुण निराकार परमात्मा भक्ताच्या भक्तीमुळे सगुण रूपात येतो, की भक्ती करण्यासाठी त्याला सगुणाचा आधार लागतो, याचा विचार त्या त्या परिस्थितीत माणसाला करता यावा. म्हणून जे माऊलींनी सांगितलं तेच थोड्याफार फरकात समर्थांनीही आपल्या मनोबोधात सांगितलं. आजचा हा भाग इथेच थांबूया. लवकरच भेटू हरिमुखे म्हण मना सज्जनारे या मालिकेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.